आजचा विषय असा आहे की पालक माझ्याकडे येतात आणि मला प्रश्न विचारतात, मूल घडवू कसं? पालक म्हणून मी त्याला सवय शिस्त लावू कशी? आज मी थोडासा वेगळा विषय घेऊन तुमच्याकडे आली आहे, ते म्हणजे मी पालक म्हणून आधी घडू कसा? आणि मी स्वतःला आधी पालक म्हणून तयार केल्यानंतर मी मुलाला तयार करण्याची भाषा बोलायला पाहिजे. आणि यासाठी थोडंसं आज आपण सगळेच जण अंतर्मुख होऊयात आणि स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघूया. तर पहिलं सगळ्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळे पालक आहोत आणि आपल्याला आपल्या समाजामध्ये पालक ही पदवी मिळते जेव्हा आपण मूल जन्माला घालतो आणि ती पदवी कायम राहते आपल्याबरोबर. आपली मुलं मोठी होतात, ती पालक होतात, तरीही आपलं पालकत्व काही कोणी काढून घेऊ शकत नाही, तरीही आपण पालकच असतो. तर तुम्ही बघा ना की तुमच्या आयुष्यामध्ये विद्यार्थी दशा संपते एका काळामध्ये, तुमच्या आयुष्यामधलं बालपण संपतं, पण तुमच्या आयुष्यातलं पालकत्व काही संपत नाही, ते कायम राहतं या ना त्या रूपामध्ये. मग कधी ते आजीच्या रूपात असतं, काकूच्या रूपात असतं, आत्याच्या रूपात असतं. मग ह्या पालकत्वाला आपण फक्त मूल जन्माला घातलं म्हणून मी पालक झालो असं म्हणण्यापेक्षा मी माझ्यातला पालक घडवला आणि मग मी पालक झालो असं जर म्हटलं तर खूप छान होईल. आणि त्यामुळे सरांनी सुचवलं ते तर मी तुम्हाला नक्की सांगीनच की मूल कसं घडतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की आई आणि वडील म्हणून तुम्ही दोघंही इथे एक पालक म्हणून उपस्थित आहात, पण तुमच्या मुलाचा आणखीन एक पालक आहे. सांगू शकाल कोण? बर, शिक्षक एक उत्तर आले. आणखीन? मोबाईल. मी थोडंसं शास्त्रीय भाषेत बोलते. शिक्षक हा पालक नाही आहे, शिक्षक हा सहयोगी आहे, मार्गदर्शक आहे. मुलाचा पालक तुमच्याही आधी एक आहे आणि ज्याला नेहमी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये धन्यवाद द्यायला पाहिजे की त्याच्यामुळे आपण पालक बनलोय, आणि तो म्हणजे निसर्ग. त्यामुळे त्या निसर्गाला आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. तो पहिला पालक आहे आपल्या मुलाचा. कारण तुम्ही मला सांगा, येणाऱ्या बाळाला रड कसं हे तुम्ही शिकवता का? येणाऱ्या बाळाचा मेंदू तुम्ही तयार करून डोक्यात घालता का? येणाऱ्या बाळाचे अवयव तुम्ही नाही तयार करत, मग हे कोणीतरी करतं. तो कोण आहे? तर तो निसर्ग आहे. त्या निसर्गाने एक नैसर्गिक क्षमता दिली आपल्या प्रत्येकाच्या बाळामध्ये. आणि बऱ्याच वेळा हे एक वाक्य म्हटलं जातं, मूल हे काय मातीचा गोळा आहे, किंवा तो म्हणजे एक रिकामी कोरी पाटी आहे आणि त्या पाटीवर लिहिण्याचं काम आपण करतो. पण मी असं नेहमी म्हणते की मूल हा मातीचा गोळा नाही, त्याला निसर्गाने खूप काही गोष्टी शिकवून आपल्याकडे पाठवलेलं आहे. जसं कम्प्युटर असतो बघा, तो ओपन करता तेव्हा तुम्हाला फाईल दिसते, वर्ड दिसतं, सगळे प्रकारचे सॉफ्टवेअर दिसतात. तसे सॉफ्टवेअर घालून निसर्गाने तुमच्याकडे हे बाळ पाठवलं आहे. फक्त त्या सॉफ्टवेअरचा वापर करायला तुम्ही शिकवायचे. तुम्ही त्याला नव्याने काही देत नसता, ते निसर्गाने दिलं आहे ते फक्त पुढे विकसित करण्याचं काम करत असता. आणि म्हणून आज मी थोडंसं तुमच्याशी गप्पा मारणार आहे, ते पालक म्हणून तुम्ही स्वतः कसे घडा. मूल घडलं आहे, तुमच्याकडे आलं आहे, आपल्याला फक्त त्याला सहयोगी म्हणून मदत करायची आहे. पण जसं आपण म्हणतो चांगली शाळा, चांगला शिक्षक, चांगला गुरु हा आपल्याला घडवतो, तसाच चांगला पालक हाच मुलाच्या विकासाला कारणीभूत असतो. आणि म्हणून तो खूप महत्त्वाचा आहे. आणि माझी कळकळ आहे की प्रत्येक पालकांनी पालक म्हणून घडलंच पाहिजे. हे काय आहे पालक घडणं? थोडं आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते मानसशास्त्र या अनुषंगाने. तर पालक तर सगळ्या जगामध्ये आहे, असं कुठेच नाही आहे की पालक हे पदच नाही आहे. सगळ्या जगात तुम्ही अमेरिकेत जा, आफ्रिकेत जा, सगळीकडे पालक आहे. मग तो एवढा मोठा जो पालक सगळीकडे पसरलेला आहे, हा पालक घडवायचा असेल तर तो कसा घडवायचा? तर स्वतःच्या आत डोकवायचं आहे आणि थोडंसं आपल्या भावनांकडे आपण जाऊयात आणि त्या भावनांना थोडंसं ओळखूयात आणि मग आपल्यातला पालक कसा घडवायचा ते ठरवूयात. तुम्हाला मी काही वाक्य सांगते आणि त्या वाक्यांना तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही थोडंसं सांगितलं तर मला फार बरं होईल. पालकांचीच ही वाक्य आहेत. मी पालकांबरोबर काम करत असताना
मी पालकांबरोबर काम करत असताना ही कॉमनली माझ्यापर्यंत पोचतात की कपडे बदलतो माझा मुलगा, तिथेच टाकतो आणि तसाच जातो. त्याला वाटतं आई बसली आवरायला. पाणी पितो, दूध पितो, कप तिथेच ठेवतो. त्याला वाटतं घरातलं कोणतरी उचलणार आहे, ते माझं काम नाही आहे. किंवा आणखीन घरकामामध्ये अजिबात मदत करत नाही, कुठलीही जबाबदारी घेत नाही, सतत बाहेर मित्रांमध्ये राहतो आणि सतत मोबाईलमध्ये असतो. आत्ताच तुम्ही सांगितलं मोबाईल हा पण एक पालक झालेला आहे. सगळं हे तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा मला पहिला प्रश्न आहे की कोणती भावना असते मनामध्ये. माझ्याकडे पालक येतात प्रश्न घेऊन आणि हेच प्रश्न असतात, तुमचेही आहेत, तुमचे माना डोलावत आहेत, त्याच्यावरनं मला कळतं आहे की तुमचेही हेच प्रश्न आहेत. तर थोडंसं आपण आता विचार करूयात, मी जेव्हा माझ्या बाळाबद्दल, माझ्या मुलाबद्दल हे स्टेटमेंट करतो तेव्हा कुठली भावना असते. काळजी असते, आणखीन चिंता असते, आणखीन ताण असतो. हां, तुमच्याकडे काही भावना असतात का असं मुलाबद्दल तुम्ही जेव्हा सांगता? कारण माझ्याकडे आई वडील दोघंही येतात आणि वडिलांची तर ही असतेच, अहो एवढा मोठा झाला पण अजून काही हाताशी आलेलं नाही आहे, काहीच करत नाही आहे, अजून बापाच्याच पैशावर सगळं चाललेलं आहे. म्हणजे मोठी छोटी सगळ्याच मुलांच्या बाबतीत काही शिस्त नाही, आईला उद्धट बोलतो, जरा ऐकत नाही. हे तुम्ही पण सांगत असता. कुठली भावना असते? अपेक्षा असते, पण भावना कोणती आहे? रागही असतो, मी मुलगा हे करत नाही आहे. किंवा आणखीन एक असतं ते म्हणजे आपले हे सगळे जे वाक्य आहेत ना, याच्यामागे कोणती ना कोणती भावना ही कायम असते. त्या कोणत्या कोणत्या आहेत की मला वाईट वाटतं, मला राग येतो, मला त्याला फोडून काढावं असं वाटतं. किंवा काही पालक मला म्हणतात आम्ही हारलो असं मला वाटतं, की आम्ही संस्कारच करू शकलो नाही, आम्हाला जमलंच नाही हे करायला, हतबल झालो आहे असं वाटतं. किंवा असंही वाटतं की माझ्या मुलांनी माझा विश्वासघात केला, मी पालक म्हणून एवढा चांगला आहे आणि माझा मुलगा मात्र तसा काही बनत नाही आहे. मग आपण काय करतो या भावनेतनं? पुढची कृती काय होते? तर आपण मुलाला एकतर रागवतो, त्याला म्हणतो तुला एवढं साधं कळत नाही का? किंवा मुलाला बोलून दाखवतो, बघ तो किती छान करतो आणि तुला जमत नाही. किंवा आपण मुलाला म्हणतो की तू हे केलं नाहीस तर मी तुला ही शिक्षा करीन. किंवा आणखीन मुलाला म्हणतो की तू हे केलंच पाहिजे, तू करत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. काहीतरी आपण कुठल्या ना कुठल्या रूपाने शिक्षा करतो, याचा अर्थ आपण हे मानतो की त्याला चूक आहे तो. आणि मग मुलाचं काय होतं असं वाटतं? तर मुलगा सेम अनुभव घेतो जो तुम्ही घेतलेला आहे, की माझे आई वडील किती रागावतात, ते मला किती ओरडतात, त्यांचं माझ्यावर प्रेम नाही आहे, किंवा मी किती अपराधी आहे, मी किती चुकीचं आहे, मला भीती वाटते आहे. तुम्ही कल्पना करा, घटना तुमच्यापासून सुरू होते, तुमच्या भावनेंनी सुरुवात होते आणि त्याच भावना तुम्ही पुढे मुलापर्यंत पोहोचवता. या जो भावनांचा प्रवास आहे हा जर आपण असाच ठेवला तर आपल्याला एक सुदृढ बालक हवं आहे, जे सकारात्मक विचार करणारं आहे, जे उत्साही आहे, जे पूर्ण आत्मविश्वासाने भरलेलं आहे, ज्याला काहीही करताना पुढाकार घेण्याची वृत्ती आहे. हे बालक घडणार कसं? ज्या भावना तुमच्यात येतात छोट्या छोट्या घटनांनी, त्याच भावना तुम्ही जर पुढे पास केल्यात मुलाकडे तर हे मूल घडणार नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा पालक म्हणून भावनिक पातळीवर तुम्हाला घडण्याची गरज आहे. ते घडलात तर मूल घडणार आहे. आणि म्हणून करायचं काय आहे तर सिम्पल एक टेक्निक आहे जे मी तुम्हाला इथे सांगते, ज्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. तर तुम्हाला काय नक्की साधायचं आहे? आता उदाहरणार्थ तुम्हाला मी एक सिम्पल उदाहरण सांगते की एक मुलगा आणि आई माझ्याकडे आले होते आणि त्या आईने मला सांगितलं की हा ढ आहे, शाळेमध्ये नापास होतो, तर तुम्ही याला थोडंसं काउन्सिलिंग करा आणि त्याचं हुशार झाला पाहिजे तो. हां, आई बघा बरं, प्रश्नाला भावनांची जोड देऊन आली होती. तिचा प्रश्न होता तो ढ आहे, तिची भावना होती की त्याला हुशार करायचं आहे, मी खूप आता कंटाळली आहे, मला फार वाईट वाटतं आहे, त्याला काही जमत नाही आहे, तो हरला आहे आणि त्याच्यामुळे माझी बदनामी होती. बऱ्याच भावना घेऊन ती आली होती. तुम्हीही येता ना अशा भावना घेऊन मुलाच्या एका घटनेने. आणि मग काय झालं की त्या मुलाशी जेव्हा मी गप्पा मारायला लागले तेव्हा तो मुलगा मला सांगत होता की ताई मराठी छान येतं मला, मी मराठीमध्ये चांगले मार्क मिळून पास होतो. मग आम्ही एकीकडे लिहित होतो की काय काय जमतं आहे त्याला.
मग त्यांनी सांगितलं, अगं इतिहास माझा लाडका आहे, मी खूप छान शिवाजीच्या गोष्टी सांगतो. मग आम्ही ते पण लिहून काढलं. आणि मग हे सगळं करता करता लक्षात आलं की विषयांमध्ये सगळे विषय छान येत आहेत, फक्त त्याला गणित अवघड जात आहे. आणि त्या गणित अवघड जात आहे, त्यामुळे त्याला पूर्ण ढ हे आईनी बिरुद लिहिलेलं आहे आणि तेच घेऊन तो मुलगाही जगतोय. अपराधी भाव त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे थोडंसं कुठलीही भावना, कुठलीही प्रतिक्रिया देताना माझ्या मनामध्ये कुठलीही भावना येण्यापूर्वी विचारांची जोड देणं हे खूप गरजेचं आहे. मी जेव्हा माझ्या मुलाला ढ म्हणतो किंवा मी जेव्हा माझ्या मुलाला हे तू करत नाही असं म्हणतो किंवा मी माझ्या मुलाला एखाद्या गोष्टीवरनं ओरडतो, त्यावेळेस माझ्या मनामध्ये कुठल्या भावना आहेत हे जर कळलं आणि त्या भावनेला थोडीशी विचारांची जोड देता आली तर तुम्ही जास्त चांगली प्रतिक्रिया देऊ शकता. त्यासाठी एक मंत्र तुम्हाला सांगते की आपण जर हे हात म्हणजे तुमचा मेंदू आहे असं मानलं तर हे सगळं तुमचा स्पायनल कॉर्ड म्हणजे पाठीचा मणका आहे, इथून या सगळ्या भावना पोचत असतात मेंदूपर्यंत. तर हा भावनिक मेंदू आहे. आपल्या शरीरामध्ये वर्षानुवर्ष या भावना साठल्या आहेत. आपल्या शरीरामध्ये वर्षानुवर्ष या भावनांचे थर साचलेत. त्यामुळे सगळ्यात पहिल्या भावना बाहेर येतात आणि त्यामुळे इथून जे पण संदेश जातात ते इथे जातात. माझा मुलगा ढ आहे, तो कोणतंही काम करत नाही आहे, त्याला जमत नाही आहे, तो माझं ऐकत नाही आहे, तो उद्धट बोलतोय, या सगळ्या भावना बाहेर येतात. आणि मग काय होतं, या भावनेला आपण जास्त प्रभावीपणे मांडायला लागतो. आणि म्हणून माझा अंगठा बघा मी काय करते, तो भावनिक मेंदू फायर करतो, आग लावतो. तुम्हाला मगाशीच उदाहरण दिलं, तुम्ही मुलाला जे भावना देता त्यांनी फक्त आग पेटते, त्याच्या मनामध्ये पण त्याच भावना तयार होतात. आणि म्हणून काय करायचं आहे, या भावनिक मेंदूला या मेंदूचं आवरण घालायचं आहे. हा मंत्र असा आहे, फायरला वायर करा. तुम्ही सगळे माझ्याबरोबर म्हणायला हरकत नाही आहे. हात करा वर. आणि हा तुमचा भावनेचा मेंदू आहे. ह्यानी सगळ्या भावना आहेत, त्यामुळे या पेटतात. बघा अंगठा कसा पेटतोय, सतत पेटलेला असतो आपला. आणि हे नैसर्गिक आहे, त्याला तुम्ही अडवू शकत नाही. त्यामुळे पेटू द्यात, पण त्या पेटलेल्याची आग विझवण्यासाठी फायरला वायर करा. फायरला वायर करा. आता हे वायर करायचं कसं ते थोडं सांगते. जे मी मगाशी सांगितलं तेच. मला राग आलेला आहे, तो स्वाभाविक आहे, हो आहे, कारण हा माझा मेंदू सतत जागा आहे. पहिलं त्या मेंदूकडे सगळं जाणार आहे. पालक म्हणून पहिली मला भावना येणार आहे, पण ती भावना व्यक्त करण्यापूर्वी जर मी वायर केलं म्हणजे त्या मेंदूला विचारांची जोड दिली तर माझी प्रतिक्रिया अधिक चांगली होईल. आता मगाचंच उदाहरण घेऊयात की मुलगा घरी आल्यानंतर कपडे तसेच टाकतो आणि तो ते कपडे आवरत नाही. भावना पहिली आली की माझा मुलगा बरोबर नाही वागत आहे आणि त्यामुळे मला याचा राग आलेला आहे, मला काळजी वाटते, मला असं वाटतंय की मी हारली आहे, माझा मुलगा आता सुधारणारच नाही, तो बिघडला, तो बिनसलाय, वाया गेलाय, हे इतके सगळ्या भावना पेटतायत. फायर चालू आहे, या फायरला वायर करायचे. मग काय कराल सांगू शकाल कुणी? कशी विचारांची जोड द्याल? पहिलं म्हणजे भावना आली की लगेच प्रतिसाद देऊ नका. आपल्याला इतकी क्षणात भावनेला प्रतिसाद द्यायची सवय लागली. राग आला की हात उठतो आणि फटका मारला जातो. हे पहिलं आपल्याला कमी करायचं आहे. पण मग त्यासाठी पहिलं काय करायचं तर विचारांची जोड द्यायची आहे, फायरला वायर करायचं आहे. आपल्याला काय हवं आहे? मुलांनी आवरून ठेवणं हवं आहे. तुम्ही मुलाला तू आवरत नाही, तू चुकतो, तुला शिक्षा करतो. मग पालक मला म्हणतात, ताई 2 दिवस ऐकतो तो आमचं, 2 दिवस घरात एकदम छान वातावरण, 2 दिवसांनी ये रे माझ्या मागल्या. होतं ना असं? 2 दिवस तुमचं सगळं ऐकतो आणि पुन्हा तेच ये रे माझ्या मागल्या. हे का होतं? कारण आपण फायरला फायरनीच उत्तर देतो. आणि म्हणून त्याला विचारांची जोड द्यायची आहे. मला त्याला सवय लावायची आहे. सवय कशी लागते असं वाटतं तुम्हाला? सवय लागते कशी मुलांना? तुम्ही आरडाओरडा करून, तुम्ही त्याच्यावर जबरदस्ती करून सवय लागत नाही. सवय इथे लागते, मेंदूमध्ये. आणि त्यामुळे तो विचारांची जोड त्याला दिली तर तुम्हाला सवय लागेल. पहिलं तुम्ही या भाषेमध्ये बोललं पाहिजे की मी सकाळी घर आवरलंय, तू असं टाकल्यामुळे
घर खराब होतंय, मला वाईट वाटतंय. तू चुकीचं वागला नका म्हणून, मला वाईट वाटतंय. तू केलं नाही तर मी नक्की आवरीन, पण मला त्रास होतो, मी दमून जाते ह्यानी. तू जर एवढं केलंस तर मला खूप मदत होईल. काय केलं तुम्ही? विचारांची जोड दिली. पेटत नाही मग, तोही तुमच्यावर प्रेम करतोय आणि तो त्या विचारांना स्वीकारतो. लगेच होणार नाहीत बदल, कदाचित काही वेळ सांगावं लागेल, 10-11 वेळा सांगावं लागेल, पण 100% सांगते बदल हा होतो. एक छोटी गोष्ट सांगते तुम्हाला. एका बर्फाळ प्रदेशामध्ये एक पालक राहत होते आणि त्यांची मुलं होती त्यांच्याबरोबर. आणि आपल्याकडे जसं मुलांचं असतं सेम तसंच तिथे होतं की एवढ्या बर्फाळ प्रदेशात असून मुलं ना स्वेटर घालायला तयार होती ना ती कानटोपी घालायला तयार होती. आता अशा स्थितीमध्ये त्या मुलांना पुढे कसं न्यायचं, घडवायचं कसं, हा एक मोठा प्रश्न होता की त्यांना स्वेटर घालायला लावायचं कसं. बघा, पालकांना पहिलं काय झालं तर फायर झालं. पहिलं झालं फायर, की थंडी आहे आणि हा मुलगा साधा स्वेटर घालत नाही, कानटोपी घालत नाही. आपण काय करतो, स्वेटर नाही घातलं मुलांनी की जबरदस्ती करतो, धरतो त्याचा हात, कारण आपल्याला माहीत असतं आपली ताकद जास्त आहे, आणि घालतो स्वेटर. तो रडत असतो आणि शेवटी तो हारतो. हां, पण त्याच्या भावनेत काय जातं, आई किती त्रास देते असं त्याच्या भावनेत जातं. त्यालाही आपण फायर करतो. या आईवडिलांनी ते नाही केलं. मग केलं काय, त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर एक थर्मामीटर लावला आणि ती आई रोज सकाळ झाली की बाहेर जायची आणि ती बघायची आणि ती म्हणायची, अरे बापरे, आज टेम्परेचर 20च्या खाली आलं आहे, थंडी आहे बाबा, मी स्वेटर घालते. आणि ती रोज स्वेटर घालायची. त्यांना विचारायची, तुम्हाला घालायचं आहे का? ते म्हणायचे, नाही, आम्हाला नाही थंडी वाजत. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच, पुन्हा तिसऱ्या दिवशी तेच. 5व्या दिवशी आईच्या आधी दोन्ही मुलं बाहेर होती आणि ती बघत होती आणि ती आत आली आणि आईला म्हटली, अगं आई, थंडी आहे, चल आपण स्वेटर घालूया. आपल्याला पालक म्हणून सहनशक्ती हवी. आणि मी पुन्हा पुन्हा सांगते, फायरला वायर करण्याची ताकद हवी. मुलावर आपण प्रेम करतोय, मूल आपल्यावर प्रेम करतंय. त्यामुळे तुम्ही सारखे पेटू नका आणि त्याला पेटवू नका. इथे मला विचारायचं आहे, किती पालकांनी आत्तापर्यंत मुलांना मारलेलंच बघा बरं. बाकी सगळ्यांची आग पेटलेलीच आहे, कंटिन्यूस पेटलेली आहे. काही झालं की, काय रे तू असा कसा, फटका मारायचा, शिक्षा करायची, कोंडून ठेवायचं, चटका द्यायचा, काही ना काही चालू आहे. आणि ज्यांनी ज्यांनी मारलं नाही त्यांना छान फायरला वायर करणं जमलेलं आहे. तर आता मला हवं आहे की पुढच्या वेळेस सगळ्यांचे हात वर पाहिजे आणि सगळ्यांनी पहिलं फायरला वायर करायला शिकलं पाहिजे. मुलांना सवय शिस्त ह्याच्यातनं लागते. आज त्या मुलांनी स्वतःहून डिसिजन घेतला, थंडी आहे, स्वेटर घालणं गरजेचं आहे. म्हणजे सवय शिस्त कशातनं लागते, अनुकरणातनं लागते. तुम्ही मला म्हणता की मुलं मोबाईल सोडत नाहीत. मी तुम्हाला विचारते, तुम्ही किती वेळ सोडता? अनुकरणातनं मूल शिकतंय. तुम्ही जर रोज घरी गेल्यावर म्हटलात की मी माझा फोन आता ड्रॉवरमध्ये ठेवून दिलाय, हां, आता नो फोन, आता फक्त फॅमिली टाईम, मी फक्त कुटुंबाला वेळ देणार आहे आणि गप्पा मारणार आहे, काहीही बिघडणार नाही आहे. सगळ्यांना मी सांगून टाकणार आहे की मी फोन आता उद्या घेणार आहे, तुमचे फोन नाही घेणार आहे. मुलगाही तुम्ही आल्यावर सगळं सोडून देणार आहे. आपण आजकाल जेवताना सुद्धा फोनमध्ये असतो. गप्पा तर फार दूरची गोष्ट झाली, जेवताना पण आपण फोनमध्ये असतो. आणि मग आपल्याला हवं आहे मुलाला सवय लावावी, पण आपल्याला नाही. कित्येक पालक माझ्याकडे येतात की मुलाला वाचनाची सवय नाही. वाटतं ना, मुलांनी पुस्तक वाचावं, वर्तमानपत्र वाचावं. तुमच्यापैकी किती जण रोज वाचन करतात? पण मुलांमध्ये ते हवं आहे. गुड. जे वाचतात त्यांना नक्की माहिती आहे त्यांच्या मुलांमध्ये ते अनुकरण येणार आहे. पण जे वाचत नाहीत त्यांना जर फक्त मुलांनी करायला हवं असेल तर ते अनुकरण करणार नाहीत. त्यामुळे अनुकरण आणि डेमॉन्स्ट्रेशन हे पालकत्व आहे. पहिलं मी सांगितलं, फायरला वायर करा. दुसरं सांगतेय, मुलं अनुकरणातनं सवय लावत असतात. आपण का गुरु शोधतो? कारण आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी घडायचं असतं आणि मग आपण काय करतो, तर गुरुच्या विचारांचं अनुकरण करतो, कारण विश्वास असतो गुरु आपल्याला योग्य दिशेने नेईल. सेम आहे पालकत्व. फक्त मुलगा शोधत नाही पालक, तो आपणच त्याचे पालक बनून निसर्ग आपल्याला शोधतो. मग फक्त आपल्याला एवढंच काम करायचं आहे, त्याला अनुकरण करता येईल अशा गोष्टी आपण करायच्या आहेत, तर ते जास्त प्रभावी होणार आहे. आणि मी तिसरा मुद्दा तुम्हाला सांगितला तो म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन.
सादरीकरण. मला हवंय माझ्या मुलांनी हे करायचंय तर मी त्याला ते सादर करतो, तरच ते होणार आहे. म्हणजे आता तुम्हाला मी माझं उदाहरण सांगते की मला आवडतं की मला रोज वाचल्याशिवाय झोप नाही येत. रोज मला 10 पानं तरी वाचावी लागतात. किती वाजता मी झोपले तरी वाचावं लागतं. माझ्या मुलीला लहानपणापासून हे बघत होती आणि ती मला नेहमी विचारायची की आई मला कधी वाचता येणार आणि मी कसं रोज रात्री झोपताना तुझ्यासारखं वाचीन. मी तिला कधीही सांगितलं नाही वाचन छान असतं, ते केलं पाहिजे, तू वाच. मी कधी पुस्तकही आणली नाहीत. पण आता मला आनंद आहे की आज तिची घरात लायब्ररी आहे. ती स्वतः दरवर्षी 3-4 हजार रुपये साठवते आणि त्यातनं पुस्तकं घेते. हे मी लावलेली सवय नाही, मी केलेलं सादरीकरण आहे आणि त्यातनं अनुकरण तिने केलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे आणि हे तुम्ही सगळे करू शकता. फक्त थोडंसं त्याला विचारांची जोड द्यायची. त्यामुळे मी हे 2 गोष्टी सांगितल्या आणि यात 2-3 गोष्टी फार आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत आणि त्या मंत्र म्हणून तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे याच्यामधला तो म्हणजे EQ. तुम्हाला सगळ्यांना IQ माहिती आहे? IQ म्हणजे माझ्या मुलाची किंवा माझी बुद्धिमत्ता किती आहे आणि आपण बऱ्याच वेळा ती काढतो. तसंच मला असं वाटतं पालक म्हणून माझा EQ काय आहे? EQ याचा अर्थ इमोशनल कोशंट, म्हणजे माझी भावनिक पातळी काय आहे. हे फार महत्त्वाचं आहे आणि यासाठी तुम्हाला स्वतःला आधी माहिती पाहिजे की मी कसा आहे. तुम्ही कधीतरी मी थोडे प्रश्न विचारते, प्रामाणिकपणे उत्तरं द्यायचा विचार करा. गेल्या 3 दिवसामध्ये सगळ्यात जास्त राग ही भावना व्यक्त झाली असे किती जण आहेत इथे? सगळ्यात जास्त राग ही भावना व्यक्त झाली आहे. ओके. सगळ्यात जास्त टोमणे मारणं, दुसऱ्याच्या चुका दाखवणं ह्याच्यावर काम झालंय. किंवा आणखीन एक विचारते, सगळ्यात जास्त शांतपणे कोणाशीही न चिडता आनंदाने आणि उत्साहाने काम झालंय. ओके. तुम्हाला एवढंच करायचंय. तुम्ही खूप छान मला प्रामाणिकपणे उत्तरं दिलीत त्याबद्दल धन्यवाद. पण तुम्हाला हे करायचंय, सेल्फ अवेअरनेस म्हणतात. तुमचा जर भावनिक विकास व्हायला हवा असेल तर मी रोज रात्री झोपताना सगळ्यात जास्त कुठल्या भावनेचं प्रदर्शन केलं आणि मला जर माझ्या मुलाचा विकास करायचा असेल तर कुठली भावना योग्य आहे हा विचार करून त्याच्याकडे जायला शिका. ते हळूहळू जमतं. पण आधी स्वतःला स्वीकारा की मी रागीट आहे, मी तापट आहे, मी टोमणे मारणारी आहे किंवा मारणारा आहे, मी थोडंसं सतत चुका काढणारा आहे, मला प्रेम करता येत नाही किंवा मी प्रेम व्यक्त करू न शकणारा आहे. जे पण काही असेल ते आधी स्वीकारा आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये बदल करायला सुरुवात करू शकता. त्यामुळे हा सेल्फ अवेअरनेस हा खूप महत्त्वाचा आहे. मग तुम्ही म्हणाल हे बदलायचं कसं? तर हे बदलण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळेजण इथे शिकताय ते महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन. तुम्ही सगळे करता की तुम्ही थोड्या वेळ शांत बसता, अंतर्मुख होता आणि स्वतःमध्ये डोकावता. त्यावेळेस तुम्हाला थोडाफार ह्याच्यावर विचार करून ह्याच्यात बदल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नातं, तुमची नाती सगळी ठरवा. कुठली नाती मला महत्त्वाची आहेत आणि ती मला सांभाळायची आहेत आणि ती सांभाळण्याच्या नात्यांमध्ये स्ट्रॅटेजी आखणं, धोरण आखणं की मला त्याच्यात काय करायचं आहे आणि मग तुम्ही त्यानुसार जर निर्णय घेतले तर ते अधिक प्रभावीपणे पुढे जाऊ शकतात. त्यामुळे हा मी 4था मुद्दा सांगितला, पालक म्हणून घडताना माझं इमोशन्स याच्यावर रोज थोडा विचार करा आणि ते इमोशन्स बदलण्याची गरज असेल तर ते बदला. म्हणजे खूप वेळा असं जाणवतं की मलाच माहीत नसतं मी कशी आहे, मलाच माहीत नसतं मी कसं आहे. आणि मग आज मी आले तेव्हा कार्यकर्त्या मला सांगत होत्या की बरीच मुलं सांगत होती ताई इथे आल्यानंतर की आमच्या आईबाबांना आमच्यासाठी वेळच नाही आहे. हे तुमच्याबद्दल आलेलं मत आहे मुलांचं. कुठेतरी विचार करा की पालक म्हणून मी नक्की काय करतोय, नातं कसं जपतोय. मी मुलाला सगळं देतो, फोन देतो, मोबाईल देतो, पैसा देतो, कपडे देतो, पण दुसरीकडे मी त्याच वेळेस त्या मुलाला वेळ देतो का हेही लक्षात घ्या. आणि त्यानुसार पुढे गेलात तर तुमचं कुठेतरी रिलेशन बिल्डिंगकडे तुम्ही जाल. आणि म्हणून काय करायचं तर तुम्ही कसे आहात हे तुम्ही स्वतः न ठरवता थोडंसं आजूबाजूला. हे फार महत्त्वाचं आहे पालक म्हणून
की मला येणारी भावना ओळखा, त्या भावनेला कसं बदलायचं याचा प्लॅन करा. मी असाच आहे, स्वीकार मला. कित्येक पालक मुलांना सांगतात हे असंच घडणार आहे, आणि मग शेवटी होतं असं की मूल तुम्हाला स्वीकारतं पण तुम्हीच तुम्हाला स्वीकारलेलं नसतं. आणि त्यामुळे पालक म्हणून पहिलं मी स्वतःला स्वीकारायचं, मी कसा आहे, मी कशी आहे हे बघायचं, आणि मग ठरवायचं की मला कसं जायचंय आणि काय करायचंय. आणखीन मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतेय, फायरला वायर करा. तुमच्या भावनांना ओळखा, त्या भावना बदलायला शिका. मुलांना अनुकरणातनं शिकवायचंय, त्यामुळे तुम्ही ठरवा त्यांनी काय शिकायचंय, त्या गोष्टी अनुकरणीय करा. मग तुम्हाला वाटतं मुलांनी अभ्यास करावा, सगळ्या पालकांचं मत असेल मुलं अभ्यास करत नाही, असेलच हे सगळ्या पालकांचं मत. मग हे असेल तर रोज तुम्ही काहीतरी करताना दिसाल, काम करताय, तुमची कुठलीही ठरलेली गोष्ट अतिशय प्रामाणिकपणे तुम्ही करताना दिसलात तर मूलही प्रामाणिकपणे त्याचा अभ्यास करेल. आणि तुम्ही बोलाल, रोज गप्पा मारा आणि त्याला सांगा की आज मी माझं काम अशा पद्धतीने केलं. किती घरामध्ये रोज ही चर्चा होते रात्री जेवणाच्या टेबलावर, आईनी आज दिवसभर काय केलं, वडिलांनी दिवसभर काय केलं आणि मुलांनी दिवसभर काय केलं, हे एकमेकांशी शेअरिंग किती घरात होतं. हे व्हायला पाहिजे. रोज रात्री हा तुमचा एक्सरसाइज आहे पालक म्हणून की मी काय केलं हे शेअर करा. त्यातनंही मुलं खूप अनुकरण करत असतात. आईनी सांगितलं की आज मी सकाळी प्लॅन केला, काल ही भाजी केली होती, आज थोडा चेंज, मी ही भाजी करायची ठरवली, मग त्यासाठीचं नियोजन केलं आणि मी एवढा वेळ दिला आणि हा स्वयंपाक केला. मला आज खूप समाधान वाटतंय की मी घेतलेल्या कष्टाचं चीज झालं आणि तुम्हाला भाजी आवडली, मला बरं वाटतंय. सांगायला शिका. भावना व्यक्त करण्याची सवय लागते, अनुभव शेअरिंगची सवय लागते आणि एखाद्याचा प्रतिसाद मिळवण्याची पण सवय लागते. वडिलांनी सांगितलं मी आज कामावर गेलो आणि असं झालं, मला त्रास झाला, कुणाशी वाद झाले, मग मी ते असे सोडवले, ह्यातनंही तो बरंच शिकणार आहे. किंवा माझं आज एवढं काम होतं आणि मी ते कंप्लीट करून आलो, खूप दमलो पण आज मला खूप समाधान आहे. शारीरिक थकवा असला तरी मानसिक, कारण मी काम कंप्लीट केलं. त्यालाही हे सांगायला सांगा. तो मग सांगायला लागतो की मला आज होमवर्क दिला होता, तो कंप्लीट झाला. आपण त्याला फक्त जाब विचारतो, अरे तुला होमवर्क होता, केलास का, आणि असा कसा नाही झाला. पण जेव्हा आपण सांगतो की मी माझा होमवर्क केलाय, मी माझे कष्ट घेतलेत आणि त्यामुळे मला समाधान मिळते, ही समाधानाची भावना तुमच्याकडनं पोचली तर मुलगा सुद्धा ती भावना व्यक्त करेल आणि त्या पद्धतीने ते सगळं होत असतं. तर आता या सगळ्या गोष्टी पालक म्हणून जरा थोड्याशा सुरू करा समजून घ्यायला. आणखीन एक आता तुम्हाला मी सांगते की 4 प्रकारची पालकत्व आहेत. याच्यातलं तुम्ही कशात बसता बघा. एक आहे तो म्हणजे हुकुमशहा, ज्याला आपण मालक म्हणतो. मी नेहमी म्हणते पालक नाही, आपण मालक आहोत. असं मला नेहमी वाटतं पालकांशी बोलताना की तू माझा मुलगा आहेस, मी तुला जन्माला दिलंय, मी तुला वाढवलंय, त्यामुळे मी काय सांगतो ते ऐक, मी मोठा आहे, मला कळतं. ही जेव्हा भाषा येते तेव्हा तुम्ही मालक आहात असं लक्षात ठेवा. मग या घरामध्ये काय दिसतं, खूप कडक नियम असतात, नियम मोडले तर कडक शिक्षा पण असतात. त्या घरामध्ये कमी रिस्पॉन्स असतो, शिक्षेला महत्त्व जास्त असतं, पण मुलांनी चांगलं केलं तर त्याचं कौतुक खूप कमी असतं. त्यामुळे प्रतिसाद खूप कमी मिळतो, पण डिमांड खूप असते. सप्लाय नसतो बरं का प्रेमाचा, पण डिमांड खूप असते. हे घर असेल तर तिथे मूल खूपच मानसिक पातळीवर खचलेलं दिसतं तुम्हाला. त्यामुळे आता तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये कसं पालकत्व आहे. आणि असंही होतं हां, आई खूप मालक यांनी वागते, बाबा खूप चांगले मित्रत्वानी वागतात, मग आणखीनच वाद असतात. मुलगा इतका कन्फ्युज्ड असतो की मी नक्की कसं पालकत्व स्वीकारू. मग तो बाबांना सगळ्या आईच्या तक्रारी सांगतो. कधी आई खूप प्रेमाने वागते, बाबा खूप मालकी हक्कानी वागतात. त्यामुळे हे एक पालकत्व आहे. कुठलं व्हायला हवं ते मी सांगते, पण आधी हे 4 प्रकार ऐकूयात आपण. आता दुसरं पालकत्व आहे ते आपलं लोकशाही वृत्तीचं पालकत्व. याच्यामध्ये लोकशाही आहे ना, सगळ्याला अधिकार आहे, कुणाला काय बोलायचं, काय करायचं, काय वागायचं, कशावर बंधन नाही आहे. मग घरातही असंच आहे, मुलगा म्हणेल ते, आई म्हणेल ते, वडील म्हणतील ते. कुठे नियम फारसे नाहीत, शिस्त फारशी नाही, काय आहे तर सगळीच मैत्री आहे. असं हे एक पालकत्व आहे ज्याच्यामध्ये मागणी फार नाही आहे आणि डिमांडही नाही आहे. असं हे एक पालकत्व आहे ज्याला लोकशाही पद्धतीचं पालकत्व म्हणतात. तिसरं पालकत्व आहे त्याला विवेकी पालकत्व म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये मागणी पण आहे पण सप्लाय पण आहे. म्हणजे
त्याच्यामध्ये आई, मूल, बाबा तिघं मिळून ठरवतात घराचे नियम काय आहेत, कसं वागलं पाहिजे, काय घरामध्ये घडलं पाहिजे, काय नाही घडलं पाहिजे. आणि मग ते तिघं मिळून ते पूर्णही करतात. बाबा जरी कमी पडले तरी तिथे बाबांनाही विचारलं जातं. आई कमी पडली, आईलाही विचारलं जातं. तिघं मिळून सगळे निर्णय घेतात आणि त्यामुळे तिथे सप्लाय आणि डिमांड खूप छान चालतं. आणि मग ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थी पालकत्व दिसतं. कारण पालक हा सहयोगी असतो, मुलगा हा सहभागी असतो आणि त्याच्यामध्ये सपोर्ट सिस्टीम खूप स्ट्रॉंग असते. आणि चौथं पालकत्व काय असतं, तर चौथं पालकत्व, त्याला इंग्लिश फार चांगला शब्द आहे, परमिसिव्ह. सगळ्याला मान्यता असते, फक्त मूल म्हणेल तसं. त्याला खुश ठेवायचं, माझं आयुष्याचं सार्थक झालंय तो जन्माला येऊन. त्यामुळे तो म्हणेल तसा. त्याला गाडी हवी, गाडी दिली. त्याला घोडा हवा, घोडा दिला. तो म्हणला वाक खाली, मला तुझ्या पाठीवर बसायचंय, वाकायचं. तो म्हणला आत्ता इकडे जायचंय. माझ्या सोसायटीत एक जण आहे, तिचा मुलगा आहे आत्ता 6 वर्षाचा. तो रात्री 10 वाजता एक दिवस त्यांना म्हणला मला आत्ता बागेतच जायचं. त्यांनी कपडे बदलले, घेऊन गेले आणि त्याला दाखवलं आम्हाला घेऊन जायचंय पण बाग बंद आहे. हे परमिसिव्ह पालकत्व, सगळ्याला मान्यता. मूल म्हणजे देव आणि त्या मुलाला सगळं महत्त्व देऊन ठेवायचं. हे पण आपल्याला नाही करायचं. तर आपल्याला कॉम्बिनेशन, कुठलंही एक पालकत्व खूप चांगलं नाही. आपल्यात कोणतंही ओळखा. पुन्हा मी सांगते, आज अंतर्मुख व्हायचंय. मूल कसं घडवायचं पेक्षा मी कसा घडतोय पालक म्हणून, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे अंतर्मुख होऊन तुम्ही विचार करा की मी कुठल्या पालकत्वाच्या ह्याच्यामध्ये बसतो किंवा बसते. आणि मग तुम्हाला दोघांना सारखं पालकत्व करायचंय तर थोडी चर्चा करा एकमेकांशी, कसे वाटतो आपण दोघं आणि मग आपण कुठल्याचं कॉम्बिनेशन करावं. मैत्री नक्की असावी. त्यामुळे ते जे मैत्रीपूर्ण पालकत्व आहे ते आणि विवेकी पालकत्व. आणि म्हणून मी सांगितलं घरामध्ये जेवण हे एकत्रित होणं आणि त्या जेवणामध्ये चर्चा होणं, एकमेकांच्या कामाची, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण, हे फार महत्त्वाचं आहे. आणखीन एक प्रश्न आहे माझा, तुमच्यापैकी किती जण मुलांबरोबर रोज खेळतात? व्हेरी गुड. जे जे खेळतात त्यांना खूपच स्वागत त्यांचं. हा एक खूप महत्त्वाचा पालकत्वाचा गुण आहे की तुम्ही मुलांबरोबर खेळता. जेवढं तुम्ही खेळाल तेवढं नातं दृढ होईल. आणि म्हणून निसर्गाने ना काही नैसर्गिक गोष्टी तुम्हाला इतक्या छान दिलेल्या आहेत. मूल रडतं, त्याला पालकाची गरज भासते आणि हे निसर्गाने तुमच्यातलं त्याच्यातलं एक नातं इतकं छान तयार केलं आहे. त्या रडण्याला तुम्ही सपोर्ट करायचा आहे. म्हणजे काय, ऐकायला नाही आहे. त्या रडण्याला त्या रडण्याला तुम्ही सपोर्ट करायचा आहे. म्हणजे निसर्गाने दिलंय त्याला सहयोगी म्हणून तुम्ही जायचंय. बघा आपण थोडा रिव्हिजन करूयात. निसर्गाने त्याला रडणं दिलं, तुम्ही त्या रडण्याला सहाय्य केलं. मी असं बघते पालकांकडे की बऱ्याच वेळा रडणाऱ्या मुलाला हाताळता कसं तुम्ही? आधी रडणं बंद कर, त्याशिवाय मी जवळ घेणार नाही. अरे रडणं ही एक सुंदर भावना आहे, का बरं त्याला शत्रू करून टाकता? आणि निसर्गाने तुमच्यात त्याच्यात नातं निर्माण करायला ती दिली आहे. तो रडला, पहिलं जवळ घ्या. त्यामुळे निसर्गाने एक बाप म्हणून जे काही त्याला दिलंय त्याला तुम्ही सपोर्ट करा. दुसरं, निसर्गाने त्याला मेंदू दिलाय, त्यामुळे तो विचार मांडतो, मतं मांडतो. आपण काय म्हणतो, गप्प बस, तू लहान आहेस, तू नको बोलू, आमच्या मोठ्यांच्या मध्ये येऊ नको. मला तर हे विचारायचं आहे, मी बऱ्याच पालकांना आणि मुलांना विचारते, तू आज जे कपडे घालून आलाय ते तू ठरवले का घालायचे? मुलं म्हणतात नाही, आईने काढून दिले. मुलं म्हणतात आम्हाला दुकानात नेतच नाही, आम्ही दंगा करतो म्हणून. आई बाबा जातात आणि घेऊन येतात. आता निसर्गाने दिलाय ना त्यांना मेंदू आणि तो मेंदू वापरतोय, तर तुम्ही त्याला अडवता कशाला? निसर्गाने भावना दिल्यात, तुम्हाला दिलेली भावना व्यक्त होते, त्यांनी भावना नाही व्यक्त करायची. असं कसं चालेल? तिसरी गोष्ट आणखीन एक, निसर्गाने त्याला निसर्गतः काही गोष्टींचं कौशल्य दिलंय. म्हणजे एखादं बाळ असतं, लहानपणीच त्याचं चित्रकला खूप सुंदर असते. एखादं असतं त्याचं स्पोर्ट्समध्ये तो खूप चांगला असतो, एखादा वक्तृत्वात खूप चांगला असतो. काय करतो पालक म्हणून आपण शाळेमधल्या
स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवण्यापुरतं हे कौशल्य वापरतो, पण ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये, त्याच्या व्यक्तिमत्व विकासातही ते सहभागी आहे याचा विचार होत नाही. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा लहानपणी वक्तृत्व करणारा मुलगा मोठेपणी विसरून गेलेला असतो, मला वक्तृत्व येतं. निसर्गाने जे त्याला दिले त्या गोष्टींना तुम्ही सपोर्ट करायला पालक आहात, त्यामुळे तो विसरू नका. कोणतीही गोष्ट समोर घडताना पहिला विचार करा, हे निसर्गाची किमया आहे का, मग मला त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. मी पालक म्हणून त्याला विरोध नाही करणार. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आयुष्यात केल्यात तर खूप चांगलं होईल. आता एक शेवटचा मुद्दा सांगून मी एक PPT दाखवते. संवाद कसा साधता तुम्ही घरी मुलाशी, हे फार महत्त्वाचं आहे. तर संवादाचे 4 प्रकार आहेत. त्यातला कुठला प्रकार तुम्ही करता? किती जण ऐकता मुलं काय बोलतात ते? व्हेरी गुड. फक्त एक आहे, ऐकताना चेहऱ्यावर वेडेवाकडे भाव नाही पाहिजे. म्हणजे तो मुलगा इतका घाबरलेला असतो, मी पाहिलंय. वडील म्हणतात हां बोल बोल ऐकतोय मी, किंवा ते पेपर वाचत असतात, तू बोल मी ऐकतोय. किंवा चेहऱ्यावर असे काही भाव असतात की तो तोंडातल्या तोंडात मग बडबडायला सुरुवात करतो. ह्याला ऐकणं नाही म्हणत. ऐकणं याचा अर्थ चेहऱ्यावर हास्य, तो जे बोलतोय त्याच्याबद्दल ॲप्रिसिएशन, ते पटो न पटो, ह्याला पहिला संवाद म्हणतात. हा थोडा करायला शिका. आणि या सगळ्यांच्याच बाबतीत पती पत्नींना पण हे खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा पत्नी काहीतरी सांगते, पती असा काही चेहरा करतो की वादाला तोंड फुटतं. काही वेळ पती काहीतरी सांगत असतो आणि पत्नी म्हणत असते गप्प बसा, तुम्हाला काय कळतंय, मग वादाला तोंड फुटतं. हे व्हायला नाही पाहिजे, आणि हे मुलांच्याही बाबतीत. त्यामुळे संवादामध्ये पहिला मुद्दा आहे म्हणजे ऐकणं. मग दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे काय असेल? सुसंवाद. मी नुसता संवाद नाही म्हणत आहे, सुसंवाद हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. बोलतो आपण सगळेच, पण हा सु म्हणजे चांगला, सुविचार, सुसंवाद. सु म्हणजे चांगला, तर सुसंवाद म्हणजे चांगला संवाद. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तो काहीही बोलला तर आपल्याला त्याला एम्पथी हा शब्द लक्षात ठेवा. एम्पथी याचा अर्थ समअनुभूती. तू जे म्हटलास त्याच्याशी मी सहमत आहे, हे पहिलं सांगा. तुम्हाला पटो न पटो, का तर संवाद पुढे न्यायला मदत होते. त्यामुळे सुसंवाद हा दुसरा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा मुद्दा, संवाद नुसता म्हणू ज्याला दोन्ही बाजूनी संवाद. थोडं तुम्ही मांडताय, थोडं तो मांडतोय. मग तुम्ही त्याच्यावर काही मत मांडलं, त्याच्यावर तो काहीतरी बोलतोय. आपण म्हणतो तू बोललायस आता गप, आता मी सांगतो ते ऐकून घे. पुन्हा मालकी भावना यायला लागते. हे जर झालं तर आपला हा संवाद खुंटतो. त्यामुळे संवादाचे हे 3 मुद्दे लक्षात ठेवा आणि 3ही मुद्दे पाळा. संवाद करताना ऐकायचे, सुसंवाद साधायचा आहे आणि मग शेवटी संवाद साधायचा आहे. दोन्ही बाजूनी त्याच्यामध्ये बोलायला शिकायचं आहे. त्यामुळे खूप काही टिप्स आहेत या पालकत्वाच्या, ज्या मला समजून घ्यायला पाहिजे. आणि आता पालकत्व हे निसर्गाशी कसं जुळवायचं आहे हे मी थोडंसं तुम्हाला PPTच्या माध्यमातून दाखवते. की जे मगाशी सरांनी सांगितलं की मेंदू हा सगळ्यात महत्त्वाचा आहे मुलाला घडवण्यामध्ये, आणि तो आपल्याला बाहेरून दिसतच नसतो. मग हा मेंदू घडवायचा कसा, तो घडतो का, हे सगळेच प्रश्न आहेत. तर ते थोडेसे मी तुम्हाला PPTच्या माध्यमातून. नंतर आलंय की त्याला अनुभवाचं ज्ञानात रूपांतर करता येतं. बघा बरं, पालक म्हणून तुम्ही देणाऱ्या अनुभवाला ज्ञानात रूपांतर करणारे. तुम्ही अनुभव असा दिला, तू चुकीचा आहे, असं वागणं वाईट आहे, तू कोड्या करतो, तू फार त्रास देतो, हे अनुभव फार ज्ञानात रूपांतर करतो. स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी होईल. आणि म्हणून अनुभव चांगले द्या. म्हणून लॉके जो आहे त्यांनी हे सांगितलं. आणि एडवर्ड ली यांनी काय सांगितलं, तो वापरण्याची ताकद म्हणजे. बघा ना, तुम्ही मुलाला सांगता की तू हे चुकीचं केलंयस आणि तुला हे जमलं नाहीये, तुम्ही बाहेर जाऊन बघा, तो त्याच्या मित्रांमध्ये हीच भाषा बोलताना दिसतो. हे का होतं, कारण आपण त्याला तसेच अनुभव देतो आणि हेच अनुभव तो पुढे रूपांतर करतो त्याच्या विचारात आणि त्याच्या वापरण्यामध्ये. रुसो, माझा सगळ्यात लाडका शास्त्रज्ञ, त्यांनी पहिल्यांदा सांगितलं शिकवा कसं, पंचेंद्रिय वापरून. आणि म्हणून तुम्हाला मगाशी मी जे सांगितलं, तो बोलतोय तेव्हा तुमचे डोळे त्याच्या डोळ्याला भिडलेले पाहिजे. इंद्रिय वापरा. कानाने तुम्ही ऐकताय हे त्याला जाणवलं पाहिजे. मी बोलतेय, तुमच्या सगळ्यांचे कान माझ्याकडे आहेत, तुम्ही माझ्याकडे बघताय,
ही ताकद आहे मला पुढे बोलायला संधी देण्याची. हेच तुम्ही आता कोणी लक्षच देत नसता तर मी अस्वस्थ झाले असते. सेम मुलाचं होतं. आणि म्हणून पंचेंद्रियांचा वापर म्हणजे शिक्षण. त्यामुळे तुम्ही इंद्रिय जास्तीत जास्त वापरायला द्या. त्यामुळे कमीत कमी 2 इंद्रिय तरी वापरा. म्हणून आपण दृकश्राव्य माध्यम, मी हे दाखवलं तर तुम्हाला छान वाटणार आहे, कारण मी नुसतं बोलत नाहीये तर मी काहीतरी दृक पण दाखवत पण आहे. युई यांनी फार छान विचारलं आणि फार छान सांगितलं की प्रश्न विचारून माहिती मिळवून विषय समजून घेणं म्हणजे हे. आता मला सांगा, आपली शिक्षण पद्धती कशी आहे बरं? शिकवतो आपण आणि कुणाला प्रश्न विचारतो? मुलांना विचारतो. प्रत्यक्षामध्ये मूल का शाळेत जातं? तर त्याला येत नसतं. मग ज्याला येत नाही त्याला प्रश्न पडायला पाहिजे का ज्याला येतं त्या शिक्षकाला प्रश्न पडायला पाहिजे? मुलांना पडायला पाहिजे. आपण किती दाबतो. मला अनुभव आहे की मुलांशी मी बोलते, त्यांना म्हणते प्रश्न विचारा, तिथे असे बघायला लागतात. ते काय नवीनच? तुम्ही विचारा, आम्ही उत्तर देतो, पण आम्हाला प्रश्न विचारा नका सांगू. मेंदूतला हा भागच वापरणं बंद केलंय. आपण किती वेळा म्हणतो. मला कित्येक पालक येऊन म्हणतात किती प्रश्न विचारतो हा, नाही हो ताई, नाही देत आहे उत्तर, आणि नको मग आम्ही गप्प करतो. किंवा हा एक लहान मुलांचा नेहमीचा प्रश्न असतो, मला कुठून आणलं? आणि मग आपण सांगतो दवाखान्यातनं आणलं, डॉक्टरांकडनं, कोणीतरी सांगतं देवाने दिलं, कोणी सांगतं दुकानातून आणलं, आणि मग त्याचा बघा ज्ञानात काय रूपांतर होत असतं. त्यामुळे प्रयत्न हा करा की त्याला कळेल अशी शास्त्रीय पद्धतीने माहिती द्या. एक छोटं उदाहरण सांगते. सध्या मी 4 ते 6 वयोगटातल्या मुलांबरोबर एक टेस्ट घेतली आणि त्या टेस्टमध्ये असा एक प्रश्न आहे की रात्री आकाशात कोण असतं? मी त्यांच्याशी गप्पा मारतो. काय उत्तर अपेक्षित आहे? तारे आहे, चंद्र आहे. 80% मुलांनी मला सांगितलं रात्री आकाशात भूत असतं. आणि मला ते सांगत होते तू वर बघू नका, त्या भूताला दिसलं तू बघते तर तो तुला घेऊन देतो. बघा बरं, पालकांनी काय अनुभव दिला, त्याचं ज्ञानात काय रूपांतर झालं आणि त्यांनी माझ्याशी काय शेअर केलं. हे दुर्दैव आहे आपलं की पालक म्हणून आपण भीती का दाखवतो झोपण्यासाठी, आणि आपण सगळे करतो. पण माझं म्हणणं आहे पालकत्व हे सोपं नाही आहे. एनर्जी काम आहे. तुम्हाला एनर्जी ठेवावीच लागेल. तुम्ही असं समजून चालणार नाही की मी काम करतो, पैसे कमवून आणतो, त्यामुळे आता माझी एनर्जी गेली, आता हे बाळाने समजून घ्यायला पाहिजे. हे चालणार नाही. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे. मुलांना मी असंही विचारलं की तू रोज आंघोळ कशी करतो? तो म्हणला गरम पाण्याने. आई गरम पाणी कसं करते? नाही सांगताय, कारण अनुभवच दिले नाहीये. ज्ञानात रूपांतर काय होणार? त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या आवाक्यात जेवढा अनुभव देता येईल तो सगळा द्या. गप्पा मारा, त्याला सहभागी करून द्या. तुम्हाला नसेल येत तर शोधा. तुम्ही मोबाईल वापरता, सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे. टाका प्रश्न की मुलाला काय उत्तर द्यायचं. तुम्हाला उत्तर मिळेल ते जरूर सांगा. पालकत्व हा अभ्यासपूर्ण पास होण्याचा विषय आहे, नापास होण्याचा नाही. त्यामुळे आपल्याला पास व्हायचं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ड्युई हा फार महत्त्वाचा आहे. दोन्ही मला आवडतो. आणि मग आणि ड्युईनी म्हणून शिक्षक आहे. शिक्षण पद्धती ड्युईच्या काळामध्ये सुरू झाली. तोपर्यंत शिक्षणच नव्हतं, कारण मेंदूच काम करतो शिक्षकाचं असं वाटत. आणि मग एसार्टाला त्यांनी सांगितलं की शिक्षण म्हणजे स्मरण, दृष्टिकोन, हे सगळे मेंदूचे भाग आहेत. आणि त्यामुळे मग शिक्षणामध्ये मेंदूचं महत्त्व आला, बौद्धिक विकास आला. आणि आपल्याला काय वाटतं, शिकला मुलगा की त्याचा विकास होतो. वाटतं हे सगळ्यांना. म्हणून आपण देश शाळेत घालतो, शिक्षणाला पर्याय नाही असं म्हणतो. पण तुम्ही बघा, आधीच्या कुणी शिक्षणच घेतलं नव्हतं. ते म्हणतात अनुभवाचं ज्ञान येतं, पंचेंद्रिय व्यापून ज्ञान येतं. हे आपल्याला घरी करता येण्यासारखं नाही. शाळेत शिकण्यानेच फक्त मूल हुशार होतं असं अजिबात नाही. तोच सिद्धांत मी तुम्हाला याच्या नंतरच्या याच्यात सांगणार. नेक्स्ट, माहिती आहे 2 मेंदूचे भाग आहेत, डावा आणि उजवा. आपल्याला सगळ्यांना आहे. आणि या मेंदूची कामं पण निसर्गाने दिलेली आहेत. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हा डावा मेंदू आहे आणि हा उजवा मेंदू आहे. डावा मेंदू बघा विचार करतो, तो भाषा वापरतो. डावा मेंदू गणित सोडवतो. डावा मेंदू कारण परिणाम बघतो, म्हणजे शास्त्र पण बघतो. तर्कसंगत विचार करतो. आणि डावा मेंदू समस्याकृती, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तुमच्या बाळामध्ये हे नैसर्गिक आहे. मग आपण का त्याला सांगतो तुला नाही जमणार, तू लहान आहेस अजून,
त्याच्यामध्ये नैसर्गिक त्याच्या निसर्ग बापांनी ऑलरेडी घातले. थोडी संधी द्या, तो चुकेल पण मगाशीच सांगितलं अनुभव घेऊ द्या, त्याचं ज्ञानात रूपांतर. त्यामुळे मेंदू वापरू द्या. हा मेंदू बऱ्यापैकी वापरला जातो. आपण शाळेत जातो तो गणित, भाषा, समस्या सोडवतो, प्रश्नांची उत्तरं देतो, हा वापरला जातो. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, उजवा मेंदू काय करतो? संगीत, कला, कल्पनाशक्ती, भावना, उत्स्फूर्त ज्ञान. किती जणांच्या घरामध्ये हा उजवा मेंदू वापरायची संधी बाळाला दिली आहे मला सांगा. व्हेरी गुड, तुमच्या सगळ्यांना शाबासकी. पण लक्षात ठेवा, खालचं वाक्य वाचा. शिकताना डावा आणि उजवा मेंदू जर एकत्रित वापरायची संधी मिळाली तरच तो काम करू शकतो. तुम्ही मला सांगा, तुम्ही दिवसभर एकच काम करून कंटाळत नाही का? थकताना मग दिवसभर त्या बाळांनी शाळेत जायचं, गणित, भाषा, शास्त्र, समस्या सोडवायची, क्लासला जायचं, तेच करायचं, घरी आल्यावर होमवर्क करायचा, तेच करायचं, मग खेळला नाही तरी चालेल. तो डावा मेंदू तसाच, उजवा मेंदू तसाच ठेवायचा. फक्त डावा मेंदू वापरला की माझा मुलगा हुशार. कुणी सांगितलंय? असं अजिबात नाही. त्यामुळे आजपासून मला ऐकू आलं पाहिजे की माझ्या बाळाला मी उजवा मेंदूही वापरायला. आणि यासाठी जे प्रीस्कूल एज्युकेशन असतं ना, की बालवाडीचं, त्याच्यामध्ये बघा बरं, त्याला अ शिकवला जातो आणि नंतर अचं चित्र गिरवायला देतात, अचं चित्र रंगवायला देतात. म्हणजे काय केलं त्यांनी, डावा उजवा मेंदूचं एकत्रीकरण केलं. आणि त्यामुळे अनेक गणिताचे पझल्स आहेत. सुडोकू हा एक गणिताचा उत्तम पझल आहे. तुम्ही जर त्याच्याबरोबर खेळलात, त्यांनी गणित सोडवलं, तुम्ही सुडोकू खेळला. तो भाषा शिकला, तुम्ही भाषेचं ते स्क्रिबल वगैरे त्यासारखे गेम खेळलात त्याच्याबरोबर. तर खूप छान होईल. डावा उजवा दोघांचाही वापरला जाईल. आणि तुम्हाला एक खूप मोठी टीप देते. आता सगळे तुम्ही मध्यम वयात आहात, हळूहळू आपण सगळे वृद्धावस्थेकडे जाणार आहोत. आणि सध्याची वृद्धावस्थेमधली एक मोठी समस्या आहे, स्मरण ऱ्हास होतो. तुमच्या घरात जर वृद्ध असतील तर तुम्हाला माहिती आहे, विसरतात ते, माणसंही ओळखत नाही. हा स्मरण ऱ्हास कशामुळे होतो माहिती आहे? मेंदूचा कमी वापर. त्यामुळे तुम्हाला मी आत्ताच सांगते, बघा बरं, मी खूप मोठा ज्ञान देऊन चालली. तुम्ही सगळेजण तुमचे दोन्ही मेंदू वापरा. म्हातार वयात कधीही तुमचा स्मरण ऱ्हास होणार संगीत, कला, नृत्य, नाट्य, अभिनय, कल्पनाशक्ती वापरा. आणि ते वापरायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग, मुलांबरोबर खेळा, बोर्ड गेम खेळा, रोज सापशिडी खेळा, कॅरम खेळा, पत्ते खेळा, तुमचे ते सुडोकू करा, शब्दकोडी सोडवा, रोज एक सोडवा. मी तुम्हाला देते 100% तुम्ही वयाच्या 60ला सुद्धा सक्षमपणे मेंदू वापरू शकाल. मुलंच नाही, तुम्ही पण वापरू शकाल. त्यामुळे हे मेंदूचं शास्त्र आहे, हे समजून घ्या. हे निसर्गाने दिलेलं आहे, का त्याच्या विरोधात जायचं आपण? आपल्याकडे आता फक्त अध्ययनावर फार फोकस आहे. 60%, 80% इंजिनिअरिंगला ॲडमिशन, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन, काही गरज नाही आहे. मूल म्हणून ठरताना त्याचा उजवा मेंदू तेवढा सक्षम ठेवा. तुम्ही इथे 8 दिवस मुलांनी अभ्यास केला नाही, पण तुम्ही वर्षातनं तिला 8 दिवस हे करायला पाठवता. आणि इतर त्या मेंदूला झोपून ठेवायचं अजिबात नाही. रोज दोन्ही मेंदू वापरले गेले पाहिजे. नेक्स्ट, आता जसे मेंदूचा मी हा वर्ण भाग दाखवला, आता छेद घेतला तर आतनं हे 3 मेंदू आहे. हा सगळ्यात आतला मेंदू आहे, त्याला सरपट मेंदू म्हणतात. जिवंत कुठल्याही प्राण्यांना आहे, त्यामुळे तो आपल्यातही आहे. त्याच्या बाहेरचा मेंदू जो मगाशी मी अंक्याने दाखवला तो भावनिक आहे. आणि सगळ्यात तिसरा हा मेंदू जो फक्त मानवामध्ये विकसित झाला आहे, त्याला नवमस्तिष्क मेंदू किंवा त्याला बौद्धिक मेंदू म्हणतात. तिची कामं ही दिलेली तिथे. हा जो सरपट मेंदू आहे तो काही नाही करत, सगळ्या प्राण्यांचा श्वासोच्छ्वास तिथनं होतो. त्या मेंदूच्या सूचनेमुळे नाक आपलं श्वास उच्छ्वास करतं, त्याच्यामुळे रक्ताभिसरण होतं. त्या मेंदूमुळे प्रजोत्पादन होत असतं. तुम्ही बघता वाघही प्रजोत्पादन करतो, कारण त्याच्यामध्ये हा सरपट मेंदू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रतिकार, तुम्ही बघता की तुमच्या घरातलं छोटंसं झुरळ सुद्धा प्रतिकार करतो. त्याला कळतं झाडू घेऊन तुम्ही मागे लागले तर पळत सुटतो. काय आहे तर त्याच्यामध्ये हा सरपट मेंदू, तो आपल्यातही आहे. पण आपल्या त्या भावनिक मेंदू पण आहे. आणि हा मेंदू बौद्धिक मेंदू आहे, ज्याच्यामुळे आपण काय करतो तर ज्ञानाची निर्मिती करतो. ते फक्त आपल्यात आहे. तुम्ही मला सांगा, वाघ गुहेत राहतो, त्याचं घर आज नवीन प्रकारे काही बांधताना दिसतो का वाघ आपल्याला? नाही, कारण त्याला हा नवमस्तिष्क मेंदू आहे. आपण केवढा विकास केला.
आपल्याकडे आकाशात उडण्यासाठी विमान आले, घरांच्या रचना आल्यात, आपण पाण्यामध्ये राहायला लागलो, पाण्याखालनं रस्ते झाले. ते सगळी कुणाची करामत आहे? आपल्या या नवमस्तिष्क मेंदूची करामत आहे. आणि तो कुणी दिलाय? निसर्गाने दिला. आपल्याला काम एवढंच आहे तो वापरायचं. तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगते. तुमच्या मुलांचा तुम्ही अभ्यास घेताय, या तिन्हीपैकी कुठला मेंदू वापरतो? कुठला वापरत असेल? भावनिक नाही, अभ्यास घेताय. नवमस्तिष्क मेंदू, बुद्धीचं काम आहे अभ्यास करणं, त्यामुळे तो नवमस्तिष्क मेंदू वापरतो. आणि अभ्यास घेताना त्याला उत्तर आलं काय करता? फटका. आणि नाहीतर त्याला ओरडता. जेव्हा तुला साधा येत नाही, शिकवलं, क्लासला पाठवलं, पण गधड्या तुला अक्कलच नाही. बघा हा, त्याचा सरपट मेंदू जागा होतो. त्याला कळतं हल्ला झालाय माझ्यावर, प्रतिकार करायला पाहिजे. मग काय होतं? जे रक्त आतापर्यंत बौद्धिक मेंदूकडे जात होतं, कारण तो बुद्धीचं काम करत होता, ते सगळं रक्त सरपट मेंदूकडे जातं. आणि मग काय होतं? रडारड, आदळापट. मग तो म्हणतो तू असंच करते, जा मी तुझ्यावर अभ्यासालाच बसणार नाही. निघून जाणं. आपल्याला हवंय का हे? मग का जागे करता सरपट मेंदू? त्यामुळे आता याच्यापुढे घरात हे वापरा. सिंपल गणित नेहमी सांगते मी. घरामध्ये बायको असते, छान स्वयंपाक करते, छान आवडते, सगळ्यांची वाट बघते, संध्याकाळी याला छान जेवायला वाढते, सगळं छान चाललेलं असतं. आणि नवरा अचानक म्हणतो आईसारखी काही आमटी जमली. काय होतं? तिचा सरपट मेंदू जागा होतो. माझ्यावर हल्ला झालेला आहे, मरुसवे, उगवे, अबोला, जेवायचं नाही, रूममध्ये निघून जायचं. आपण सुद्धा याच्यातनं सुटलेलो नाही हो. त्याचं छोटं बाळ आहे, अजून त्याला अजून अनुभव नाही आहे, म्हणून तुम्हाला हा मेंदू उलगडून दाखवते. जर का आपल्याला कोणीही आपला सरपट मेंदू जागा करत असेल, तुमच्या हाताखाली जर कोणी काम करत असतील तर त्यांचे सरपट मेंदू जागे करून घरात कुणाचाही सरपट मेंदू जागा करू नका. कारण सरपट मेंदू हा एका जिवंत असण्याचं लक्षण आहे, ते प्रगतीचं लक्षण नाही. तुम्ही बौद्धिक मेंदू वापरा, ते प्रगतीचं लक्षण आहे. आणि बौद्धिक मेंदू म्हणजे डावा उजवा. त्यामुळे तेवढंच काम करा, तुमचा मेंदू जास्त सक्षम होईल. त्यामुळे मी आशा करते यापुढे घरातले वाद कमी होतील आणि तुमच्या गावामधले सुद्धा तंटामुक्ती संघटना अधिक प्रभावी काम करेल. ते त्यामुळे हे करायला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. आता हे तुम्हाला फार महत्त्वाचं नाही, पण इथे कोणाची मुलं असतील ना लहान, 10-12 वर्षापर्यंतची मुलं आहेत कुणाला? ओके, त्यांना हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही मला सांगा, मेंदू डेव्हलप झालाय याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ असतो मेंदूवर वळ्या किती आहेत. आता तुमच्या माझ्या मेंदूत किती वळ्या पडल्या, त्या पालकांनी किती वळ्या पाडल्या हे आपल्याला माहिती. पण आपल्याला आपल्या मुलांच्या मेंदूत वळ्या पाडता येतात. मेंदू अधिक प्लेन असतो, एक गुलाबी रंगाचा मांसाचा गोळा असतो मेंदू, आणि नंतर त्याच्यावर वळ्या तयार होतात. कोण पाडतं या वळ्या? पालक म्हणून. त्या कशा पाडायच्या तुम्हाला शिकवते. जमलं तर पाडा. आणि तुमची मुलांना आत्ता, पण पहिलं सांगते, जसं शरीर किती वर्षापर्यंत वाढतं, उंची, वजन तर काय कधी वाढतो, पण उंची 18. अगदी बरोबर आहे. जसं शरीर 18 वर्षापर्यंत वाढतं, तसा मेंदू हा 6 वर्षापर्यंतच वाढतो. आणि मेंदूतल्या वळ्या या फक्त 12 वर्षापर्यंत वाढतात. त्यामुळे आज मी तुम्हाला कितीही शिकवलं तरी माझ्यामुळे तुमची एकही वळी वाढणार पण ज्ञानात भर पडणार आहे. त्यामुळे ती स्मरणात राहणार आहे आणि ती तुम्ही वापरू शकणार आहे आणि अनुभव घेऊ शकणार. पण बाळांना बघा, तुमची ज्यांची लहान बाळ आहेत त्यांना मंत्र देते वळ्या कशा वाढवायच्या, आणि ते खूप गरजेचं आहे. तर मेंदू जेव्हा येतो ना जन्माला, तेव्हा तुमचे लाईटिंगची माळ लावता का दिवाळीमध्ये? असते ना. आणि भरपूर बल्ब असतात आणि ते बल्ब एका तारेने जोडलेले असतात आणि तुम्ही प्लग जोडला, ऑन केला की त्यातनं करंट पास होतो आणि प्रत्येक बल्ब पेटतो. सेम गणित आहे मेंदूचं. तुम्हाला बल्ब पेटवायचे म्हणजे काय, तर मेंदूमध्ये अनेक बिंदू आहेत. ते बघा, हा एक बिंदू आहे, हा असे करोडो संख्येने बिंदू आहेत, पण ते सगळे भिजलेले असतात जन्माला मूल येतं. आणि हा प्रत्येक बिंदू पेटतो अनुभव दिला. तुम्ही पॉझिटिव्ह अनुभव द्या, तो छान पेटेल आणि पुढे पास करेल. तुम्ही निगेटिव्ह अनुभव द्या, तो बुजून जाईल.
त्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे भिजवायचे दिवे का पेटवायचे. आणि ते पेटला एक दिवा की तो दुसऱ्या दिव्यापर्यंत तो संदेश पोहोचतो. म्हणजे अगदी सोपं गणित घ्या. इथे भाषेचा आहे, इथे कुठेतरी शब्द आकलन आहे, इथे कुठेतरी विचारांचं आहे, इथे कुठेतरी स्मरण आहे. हे सगळे बिंदू आहेत. मग तुम्ही बघा ना, त्याला भाषेतनं तुम्ही शिकवलं की हा काय आहे, पाऊस आहे. पहिल्यांदा तुम्ही पाऊस शब्द शिकवला, त्याच्या भाषेमध्ये नोंद होते. मग तो भाषेचा शब्दांकडे पाठवतो तो संदेश की अरे हा एक नवीन शब्द आलाय बरं का. मग तिथे प्रक्रिया होते. मग तो स्मरणाकडे पाठवतो आणि मुलाच्या स्मरणामध्ये राहतो पाऊस हा शब्द. इतकी सिंपल गणित आहे. पेटवा बल जेवढे पेटवता येते. आणि मगाशी सांगितलेल्या संवादातूनच हे पेटवते. ऐका, सुसंवाद करा आणि मग संवाद करतो. त्यालाही बोलू द्या आणि तुम्ही बोला. तर मी अगदी सिंपल गणित सांगते. मुलगा घरी येतो आणि एक अनुभव सांगतो. तुम्ही फक्त ऐकता आणि सोडून देता याला. त्या अनुभवाला थोडं तुमच्या अनुभवाची जोड द्या, थोडं शाब्दिक जोड द्या. मुलाचा मेंदू उद्दीपित होईल आणि त्याची स्मरण वाढेल, त्याची भाषा विकसित व्हायची. पण वयांचं प्रमाण तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हे तुमच्या हातात आहे, त्याला किती विकसित करायचं. शाळेत जाऊन मेंदूचा विकास होणार नाही. शाळेत गेला तर त्याचा डावा मेंदू नक्की विकसित होईल, पण तो ठराविक विषयांपुरता. तो गणित सोडवतो म्हणून त्याच्या आयुष्यातली समस्या नाही सोडवू शकत. त्यासाठी तुम्हालाच त्याला मदत करायची. आणि म्हणून लहानपणापासून निर्णय घेऊया, मत मांडू द्या. इथे एकच सांगते, तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे बाल हक्क आहे? व्हेरी गुड. कोणते कोणते? 5 बाल हक्क आपल्या शासनाने दिले आणि ते हक्क आपण आपल्या घरात देणं हे आपली कर्तव्य आहे. हे 5 कोणते? जगण्याचा हक्क आहे आणि म्हणून स्त्री भ्रूण हत्या ही आपल्याकडे कायद्याने होणार. दुसरा हक्क आहे सहभागाचा. त्याला सगळ्यात सहभागी करून घेतलं पाहिजे. तिसरा शिक्षणाचा. सगळ्यात महत्त्वाचा चौथा हक्क दिला आहे मनोरंजनाचा. बालसंस्कार शिबिरात आपण मनोरंजन हे खूप महत्त्वाचं केलं, कारण तो हक्क आहे त्यांचा. आणि मग शेवटचा हक्क आहे तो म्हणजे शिक्षणाचा. आणि त्यामुळे शिक्षण हेही दिलंच पाहिजे आणि म्हणून शासनाने फ्री दिलं. हे खरं पाहिलं ना तर मला असं बऱ्याच वेळा वाटतं पालकापेक्षा आपलं शासन पालक म्हणून बऱ्याच चांगल्या योजना आणि बरंच काम करतं, पण आपण त्याच्याकडे खूप सक्षमपणे अजून बघायला शिकवलं नाही. ते जर केलं आणि आपण प्रभावीपणे जर मुलांचा मेंदू वाढवला, पालक म्हणून तयार झालो, तर मला नाही वाटत की आपली निदान आज इथे उपस्थित आहेत तेवढ्या पालकांची मुलं विकासापासून वंचित राहतात. आणि म्हणून एक ब्रीदवाक्य हे सगळ्यांनी लक्षात ठेवा की माझं घर कसं असावं, तर माझं घर बाल केंद्रित असावं. माझ्या घरात बाळ आहे तर पहिला विचार माझा बाळाचाच झाला. आणि तुम्हाला आधी सांगते, तुम्ही जर घटना वाचली असेल तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कुठे डिझास्टर आलं, एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर पहिला सर्व्हायवलचा, पहिला सुरक्षेचा विचार कोणाचा व्हायला पाहिजे, तर मुलांचा आणि स्त्रियांचा. त्यामुळे आपण बालकेंद्रित होऊया, आपला समुदाय बालकेंद्रित करूया आणि त्यामुळे घरामध्ये पहिला बाळाचा विचार झाला पाहिजे आणि मग बाकी सगळ्यांचा विचार करायला पाहिजे. अशा पद्धतीने माझ्या दृष्टीने तरी पालकत्व हे शिकण्याचा विषय आहे, तो अभ्यासाचा विषय आहे, अनुभवाचा विषय आहे. माझे अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर केले आणि मला असं वाटतंय आशा करते की यातनं तुम्हाला काही ज्ञान मिळालं असेल, जे तुम्ही तुमच्या अनुभवाचा वापर कराल आणि तुमच्या मुलांना अधिक सक्षमपणे व्यक्ती म्हणून घडवायला मदत कराल. धन्यवाद.